Welcome friends. Today we discuss on the problem of hand lever, design procedure of hand lever. I am S. D. Farande and we will study the subject of elements of machine design. Design of hand lever. डिझाइन करणं म्हणजेच काय, त्याचे डायमेन्शन्स फाइंड आउट करणं. याच्यावरचा प्रॉब्लेम आपण आज बघणार आहे मित्रांनो. प्रॉब्लेम काय बघा, हँड लिव्हर 800 mm length from CG of the spindle is subjected to an effort of 300 Newton. म्हणजे P दिलेला आहे 300, L दिलेला आहे 800 mm, कॅपिटल L. इफेक्टिव्ह ओव्हरहँग फ्रॉम द बेरिंग इज 100 mm, स्मॉल L दिलेला आहे 100. If sigma T tensile stress and sigma CK crushing stress and shear stress are equal, means 66 Newton per mm square. Design spindle, key, lever and take B is equals to 2T. म्हणजे विड्थ जी दी आहे जी दिलेली आहे आर्मची ती 2T एवढी कन्सिडर करायची आहे. गिवन कॅपिटल L 800 mm, कॅपिटल P 300 Newton, स्मॉल L 100 mm overhang length and sigma T, sigma CK and shear stress tau is 66 Newton per mm square. This is our problem. फिगर याची प्रॉब्लेम सोडत असताना, डिझाईन करत असताना फिगर काढण्याची गरज नाही आहे. फिगर ही तुम्हाला लक्षात ठेवायची. चला, तुमच्या लक्षात राहावी, तुम्हाला समजावं म्हणून मी फिगर इथं घेतलेली आहे जवळच्या. फर्स्ट फाइंड आउट द डायमीटर ऑफ शाफ्ट डी. हा जो डी आहे हा पर्यंत कॅल्क्युलेट करायचा आहे. फुट लिव्हरचा प्रॉब्लेम लास्ट लेक्चरला आपण बघितला आहे. आता हँड लिव्हरचा बघायचा आहे. दोन्हीची प्रोसिजर सेम आहे, फक्त फुट पेडलच्या ऐवजी या ठिकाणी हँडल असणार आहे, एवढाच फरक आहे. कन्सिडरिंग द शाफ्ट अंडर प्युअर टॉर्शन, वी नो दॅट द ट्विस्टिंग मोमेंट टी इज इक्वल्स टू कॅपिटल P इंटू L. हे सगळे फॉर्म्युले आपण डिझाईन प्रोसिजरमध्ये बघितलेले आहेत, तेच फॉर्म्युले इकडे कॅरी फॉरवर्ड केले आहेत आपण. कॅपिटल T इज इक्वल 300 इंटू 800 व्हॅल्यू दिले आहेत, ती मिळाली आपल्याला. ट्विस्टिंग मोमेंट मिळाली 240 इंटू 10⁻³ न्यूटन mm. अँड रेजिस्टिंग टॉर्क कॅपिटल T इज इक्वल्स टू π/16 इंटू टाउ इंटू डी क्यूब. हा फॉर्म्युला आहे बरोबर. म्हणजे काय, स्ट्रेस इंटू एरिया. किती आलं, 240 इंटू 10⁻³ इज इक्वल्स टू π/16 इंटू 66 इंटू डी क्यूब. कॅप स्मॉल डी आपल्या ठिकाणी मिळाला, किती आला तो, नियरली 27 mm. डिझाईन ऑफ बॉस मीन्स फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ स्मॉल d2, स्मॉल t2 अँड स्मॉल l2. द डायमीटर ऑफ द बॉस d2 इज इक्वल्स टू 1.6d. एम्पिरिकल रिलेशन आहे 43.2 mm, मीन्स नियरली इक्वल्स टू 44 mm आपण कन्सिडर केलं आहे. थिकनेस ऑफ द बॉस t2 इज इक्वल्स टू 0.3d, मीन्स 8.1 mm थिकनेस. लेंथ ऑफ द बॉस l2 इज इक्वल्स टू 1.25d, l2 इज इक्वल्स टू 33.75, मीन्स नियरली इक्वल टू 34 mm. ओके, नेक्स्ट, नाउ कन्सिडरिंग the shaft under combined bending and twisting moment. shaft जो आहे हा combined bending आणि twisting moment मध्ये असणार आहे. the diameter of the shaft at the center of the bearing means small d1 is given by the relation is, we know that the relation π/16 into tau into d1 cube is equals to P under root small l square plus capital L square. Find out the value of d1 and this d1 is comes nearly 27 mm. d1 is here. Okay, next, design of key means find out the dimensions of length of key, thickness of key and width of the key. Length of the key LK is equals to length of the boss. boss ची जेवढी लेंथ आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, बॉसची जेवढी लेंथ आहे L2 तेवढीच असणार आहे कीची लेंथ, बरोबर. इथं म्हणजेच काय असेल या ठिकाणी LK इज इक्वल्स टू 34 mm. कन्सिडरिंग क्रशिंग फेल्युअर ऑफ द की T इज इक्वल्स टू LK इंटू TK/2 इंटू सिग्मा CK इंटू D/2. की ही क्रशिंग फेल्युअर, क्रशिंगमध्ये फेल होणार आहे त्यावेळी त्याचं नोटेशन, ते इक्वेशन काय असणार आहे, हे इक्वेशन असणार आहे. व्हॅल्यू दिलेली आहे, सगळ्या व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला या ठिकाणी TK ची व्हॅल्यू मिळून जाईल. दिसतं ना, किती येते TK
15.84 means nearly equals to 16 mm, 16 mm आहे. ठीक आहे. Considered key material and shaft material same, so stresses same. कीचं मटेरियल आणि शाफ्टचं मटेरियल सेम आहे असं कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे स्ट्रेसेस जे असणार आहेत ते स्ट्रेसेस सुद्धा सेम असणार. थर्ड, कन्सिडरिंग शेअरिंग फेल्युअर ऑफ द की. शेअरिंग फेल्युअरला शेअर स्ट्रेस कन्सिडर करायचं आहे आपल्याला. इक्वेशन काय, टी इज इक्वल्स टू एल के इंटू डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे विड्थ, इंटू टाऊ इंटू डी बाय 2. व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला डब्ल्यू मिळेल. डब्ल्यू येणार आहे नियरली 8 mm. ओके. नेक्स्ट, डिझाईन ऑफ द लिव्हर आर्म. लिव्हरचा आर्म डिझाईन करायचा आहे. डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे, टी आणि कॅपिटल बी. क्रॉस सेक्शन ऑफ द लिव्हर नियर द बॉस मे बी डिटरमाइंड बाय कन्सिडरिंग द लिव्हर इन बेंडिंग. लिव्हरवरती बेंडिंग फोर्स अप्लाय होणार आहे, कारण पॉईंट पासून, पॉईंट ऑफ ॲक्शन पासून काही डिस्टन्सवरती आपण एफर्ट अप्लाय केलेला आहे. वी नो दॅट द बेंडिंग मोमेंट ऑन लिव्हर एम इज इक्वल्स टू पी इंटू कॅपिटल एल. व्हॅल्यू फाइंड आउट केली. बेंडिंग मोमेंट किती आली, 240 इंटू 10⁻³ न्यूटन mm. and section modulus z is equals to 1.6 into t into capital B square. व्हॅल्यू किती आली, z is equals to 0.67 t cube mm cube. ह्या व्हॅल्यू आपण पुट करणार आहे नेक्स्ट इक्वेशन मध्ये. वी नो दॅट टेन्साइल बेंडिंग स्ट्रेस सिग्मा टी और सिग्मा बी, वॉट एव्हर इट मे बी, सिग्मा बी इज इक्वल्स टू एम बाय झेड. व्हॅल्यू पुट करा. एमच्या अगोदर प्रिव्हियसली आपण फाइंड आउट केले आहेत, झेडची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट केली आहे. फाइंड द टी क्यूब. What is the find the T? T is the nearly 18 mm and B is given as 2T, means width of the arm is 36 mm. This is the design problem on the hand lever. लक्षात आलं मित्रांनो, समजलं असेल तुम्हाला. जर काय शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका देऊ शकताय. थँक्यू.